असंही म्हटलं जातं की तुम्ही पक्षप्रवेश करणार आहेत की आमदार काशीनाथ दातेंशी तुमचं पटत नाही किंवा काही तुमच्यामध्ये कला आहे म्हणून तुम्ही शिवसेनेमध्ये प्रवेश करतात? नाही, मुळामध्ये काय आहे की काशीनाथ दाते सर हा काय फार मोठा विषय नाही आहे. काशीनाथ दाते सर हे ज्यावेळेस निवडणुकीला त्यांना तिकीट दिलं त्यावेळेस अजितदादा पवार साहेबांनी सुजयदादा विखे पाटील यांनी मला सांगितलं की आपल्याला ह्यांचा पाडाव करायचा आहे. दाते सरांचं स्वतःचं केडर तालुक्यामध्ये शून्य आहे. एकही सरपंच त्यांच्याबरोबर नाही. त्यांची स्वतःची ग्रामपंचायत त्यांच्या ताब्यात नाही. मी आज 25 सरपंचासहित प्रवेश करतोय, समजून घ्या. आजही जर तुम्ही मताची आकडेवारी काढली तिथं मी आता बदलू शकत नाही ना, तर ती जर आकडेवारी काढली तर ते त्यांच्या स्वतःच्या गावात 100 मतांनी सुद्धा पुढं नसतील. माझ्या गावाने त्यांना 1200चे 1500चा नुसता लीड दिला आहे. मतं 2700पेक्षा जास्त दिले. ते एका गावावर माझ्या गावावर निवडून आले. तर त्यांनी निवडून आल्या पहिलं काम काय केलं तर जे ते आमदार नसताना जी कामं मी मंजूर केली ती रोजगार हमीची ती पहिली रद्द करून टाकली. असं रद्द करणारा मी लोकप्रतिनिधी अजून जगात पाहिलाच नाही. म्हणजे हे असं उदाहरण तुम्हाला राज्यातही मिळायचं नाही की कामं मंजूर केलेली ती नवीन लोकप्रतिनिधी येतोय आणि तो सांगतो की ही रद्द करा. आणि तसं त्यांचं लेखी पत्र आहे. ते लेखी पत्र माझ्याकडे आत्ताही आहे. त्याच्यावर मिनिस्टरची सही आहे की हे कामं रद्द करण्यात यावी. मग जर आम्ही 6-6 कोटींचे कामं मंजूर करून आणतो आणि तुम्ही ती आमच्याच आशीर्वादाने आमदार होत आहेत आणि तुम्ही ती जर रद्द करतायत तर थोडीशी आपल्या मनाला काहीतरी वाटायला पाहिजे. पण ते स्वपक्षातल्याच पदाधिकाऱ्यांना आमदारांकडून अशा प्रकारचा त्रास का? नेमकं कोणते असे तुमच्यामधले वाद होते की ज्यामुळं ते प्रत्येक तुमच्या विकास कामांमध्ये अडथळा? नाही, वाद म्हणजे काय आहे की त्यांच्या मनामध्ये माझ्याविषयी एवढी कटुता असेल असं मला वाटलं नव्हतं. नाही तर ते आमदार झालेच नसते. ते 50,000नी पडले असते, त्याच्यापेक्षा जास्त मतांनी पडले असते. पण अजितदादांनी मला अक्षरशः विनंती केली की बाबा एवढ्या वेळेस माझं ऐक. सुजयदादा विखे पाटलांनी मला सांगितलं की पाटील तुम्हाला थांबावं लागेल, आपण भविष्यात जाऊन तुमचं पुनर्वसन करू. मी या 2 माणसांना शब्दाला मान दिला. दाते सर हा काही विषयच नाही आहे. म्हणजे आजही जर पाहिलं केडर बेस म्हणून जर बघितलं तर काय कुठल्या गावामध्ये त्यांचे असे 10 कार्यकर्ते एखाद्या गावात आहेत असं कुठे सापडणार नाही. ही सगळ्यांची सामूहिक शक्ती एकत्र करून त्यांना निवडून आणलं. पण आता जर बघितलं आपण तर महायुती आहे, घटक पक्षातून तुम्ही पक्षप्रवेश करताय तर आता त्या तालुक्यातलं राजकारण बघितलं तर मग हे तर कसं समीकरण जुळून येणार? घटक पक्षामध्येच आहे तर मग जो विरोध राष्ट्रवादीमध्ये होता तो शिवसेनेमध्ये तोच त्रास होईल असं वाटतंय का? नाही, शिवसेनेमध्ये मुळामध्ये मला माझी पार्टी कोरी आहे आणि इथं मला कोणी म्हणजे माझं ग्राउंडच मोकळं आहे. इथं फिल्डर नाही, इथं हे नाही, मी एकटाच बॅट्समन आहे इथं आणि मला पूर्ण ग्राउंड मोकळं आहे. किती 6 मारू शकतो मी. इथं कसं होतं की इथं काही जी छोटीशी जी काही जोडे उचलणारी लोक आहेत यांना इतकं महत्त्व होतं की उद्या जर एखादा चांगला निर्णय जरी घ्यायचा ठरला तरी ती लोक काहीतरी जाऊन सांगून अक्षरशः मला कधी तुम्हाला एक सांगतो की मला कधीही लोकांनी आयुष्यामध्ये विरोध नाही केला. जनता माझ्याबरोबर आहे. पुढारी जे आहेत ते पुढारी माझ्या विरोधात असतात. पुढारी एकत्र जाऊन संघटित मला विरोध करतात आणि मग मला स्वतंत्र व्यासपीठ मिळायला अडचण झाली. ते व्यासपीठ उपलब्ध मला शिवसेनेतून स्कोप वाटला की हे व्यासपीठ आपल्याला इथं उपलब्ध होईल आणि शिंदे साहेबांचा मी अभ्यास केला तर अतिशय ज्याला आपण कार्यकर्त्याची दखल घेणारा माणूस आहे. म्हणजे कदाचित मी जर या निवडणुकीआधी त्यांच्यावर गेलो असतो तर आत्ताचं चित्र तालुक्याचं मी तिथे असतो. पण तो योगाचा भाग आहे. आज त्याच्यावर बोलण्यापेक्षा भविष्याच्या 2029च्या साठी आता मी